नमस्कार मुलांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 5 म्हणजेच इयत्ता 5वीतील इंग्रजी या विषयाचा एक पाठ पाहणार आहोत. हा पाठ म्हणजे द लिटल रेड हेन या पाठाचा उर्वरित भाग आहे, म्हणजेच थोडक्यात त्यावरील अभ्यास आहे. तर या अभ्यासाचं नाव आहे म्हणजेच या चॅप्टरचं नाव आहे व्हॉट विल दे डू. चला तर पाहूयात या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते. तर मुलांनो, मी सांगितल्याप्रमाणेच व्हॉट विल दे डू हा एक क्वेश्चन आहे किंवा तुमच्यासाठी एक क्रिया आहे, तुम्हाला करायची आहे. या क्रियेमध्ये ओरल आणि रायटिंग, O12 म्हणजे ओरल आणि W13 म्हणजे हे तुम्हाला स्किल दिलेले आहेत. या आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला हे स्किल पूर्ण करायचे आहेत. म्हणजे आपल्याला वाचायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे. त्यामुळं तुम्ही वही आणि पेन घेऊन सोबत बसलं तर अतिशय चांगलं होईल. तर पाहूयात आपल्याला हे स्किल काय दिलेलं आहे. क्वेश्चन 3, लुक ॲट द पिक्चर, रीड व्हॉट इट शोज and say what will happen. Write down your answer. म्हणजे चित्र पहा, वर्णन वाचा, पुढे काय होईल ते सांगा, तुमचे उत्तर लिहून काढा. मुलांनो, पुढील पेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हे एक पेज आहे आणि यामध्ये वेगवेगळे चित्र आहेत आणि त्या चित्रासोबतच एक तुम्हाला छोटीशी माहिती दिलेली आहे आणि त्यासोबत एक क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट विल दे डू. व्हॉट विल दे डू म्हणजे ते काय करतील. म्हणजे भविष्यात आपण एखादी जेव्हा क्रिया करतो ती क्रिया इंग्रजीत लिहिण्यासाठी विलचा वापर करतात. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून भविष्यकाळात वाक्य कसं होईल याचं पण आपल्याला आकलन होईल, म्हणजे ते पण आपल्याला शिकता येईल. तर आपण ह्या पेजवरील एक एक चित्र घेऊन आता त्याचं आपण छानसं डिस्क्रिप्शन करणार आहोत आणि त्यावर काय उत्तर येईल याचा आपण अभ्यास करून ते लिहिणार आहोत. तर चला बघूयात पुढील चित्र. तर या चित्रामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत, त्याचा पण अभ्यास करूयात आपण. तर काही अवघड शब्द आहेत, ते अशा प्रकारे आहेत. स्क्रिबलिंग, SCRIBBLING. स्क्रिबलिंग म्हणजे खरडणे. खरडणे म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की छोटी मुलं वर्गावर किंवा शाळेच्या भिंतीवर किंवा कुठेही घरातल्या भिंतीवर खडूने, पेन्सिलने, कोळशाने काही पण रेखाटत असतात. स्वतःचं नाव टाकतात, नंबर टाकतात, एखादे चित्र काढतात. ह्यालाच म्हणतात खरडणे, भिंतीवर खरडणे. पुढचा शब्द आहे एंटर, ENTR. एंटर म्हणजे प्रवेश करणे. पुढचा शब्द आहे हंग्री, HUNGRY. हंग्री म्हणजे भूक लागणे. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण म्हणतो आय एम हंग्री. पुढचा शब्द आहे थर्स्टी, THIRSTY. थर्स्टी म्हणजे तहान लागणे. हर्ट्स, HURTS. हर्ट्स म्हणजे जखम होणे, खरचटणे, ठेस लागणे, याला आपण हर्ट्स असा शब्द आहे. बिझी, BUSY. बिझी म्हणजे कामात व्यस्त असणे किंवा व्यग्र असणे. तर आपण कठीण शब्द बघितलेले आहेत. आता आपण एक एक चित्र घेऊन त्याच्यावर टास्क म्हणजेच आपलं काम आपण पूर्ण करूयात. तर पहिलं चित्र आहे बघा, इथे एक आपल्याला अंकल दिसत आहेत, त्याचं नाव आहे क्लीन ठेवलेलं आहे, मिस्टर क्लीन. आता वाचूत आपण. मिस्टर क्लीन डज नॉट लाईक द स्क्रिबलिंग ऑन द वॉल. व्हॉट विल ही डू. म्हणजे या काकांना भिंतीवरचं रखडणं बिलकुल आवडत नाही. त्यांना भिंती स्वच्छ पाहिजेत. आणि आता त्यांच्या भिंतीवर कोणीतरी रेखाटलेलं आहे, चित्र काढलेलं आहे, तर ते काय करतील. त्या चित्रामध्येच आपल्याला त्यांच्या हातात एक बकेट आणि ओला कापड दिसत आहे. याच्यावर आपल्याला अंदाज येईल इथे काय करतील, भिंतीवरील ते रेखाटणं पुसून काढतील. मग प्रश्न आहे, त्यावर प्रश्न कसा आहे, मिस्टर क्लीन डज नॉट लाईक स्क्रिबलिंग ऑन द वॉल, व्हॉट विल ही डू. तर त्याचं उत्तर कसं होईल, ते भिंत पुसून काढतील, बरोबर आहे. तर मग त्याचं उत्तर असेल, मिस्टर क्लीन विल वाईप द स्क्रिबलिंग
विथ क्लोथ. वाईप म्हणजे पुसून काढणे, तिथं आपण वाईप ऑफ असंही लिहू शकतो. पुढचं चित्र बघूयात. पुढचं चित्र आहे एक मनुष्य एका बंद दरवाजासमोर थांबलेला आहे. त्याच्या हातात बॅग आहे आणि त्याला बहुतेक त्या घराच्या आतमध्ये जायचं आहे. तर इथं वाक्य दिलेलं आहे पहा. प्रश्न, मिस्टर नॉकर, नॉकर म्हणजे टकटक करणारा थोडक्यात. मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर धिस हाऊस, व्हॉट विल ही डू. या महाशयांना घरात जायचं आहे, तर ते काय करतील. आता मुलांनो, याचे उत्तर आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे देता येईल. ठीक नाही. मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर धिस हाऊस, व्हॉट विल ही डू. तर त्याचं उत्तर कसं होईल पहा. मिस्टर नॉकर विल नॉक द डोअर. ऑर म्हणजे किंवा, एकतर ते दरवाजाला टकटक असं वाजवतील, किंवा मिस्टर नॉकर प्रेस द बेल स्विच. त्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला एक घंटी म्हणजे बेलचं बटन दिसत आहे, ते बटन ते दाबू शकतात. म्हणजेच मिस्टर नॉकर प्रेस द बेल स्विच. मिस्टर नॉकर विल प्रेस द बेल स्विच असं वाक्य होईल. त्यानंतर पुढील चित्र आहे. आपल्या चित्रामध्ये मुलगी दिसत आहे आणि ती बहुतेक भुकेलेली आहे. तिचा एक हात पोटावर आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आपला त्रासदायक भाव दिसत आहेत. आपण बघूयात काय लिहिलं आहे इथं. मनीषा इज हंग्री. मनीषा ह्या मुलीचं नाव आहे आणि ती भुकेलेली आहे. व्हॉट विल शी डू. आपल्या शाळेत आपल्याला भूक लागल्यास आपण काय करतो. आपल्याकडे एक तर डब्बा असतो, तर डब्बा खातो, किंवा शाळेतून जात असलो आपण घरी, तर मग आपण वेगळे पर्याय शोधतोय. इथं पण आपण बघूयात काय मनीषा करेल. मनीषा इज हंग्री, व्हॉट विल शी डू. मनीषा विल ईट हर टिफिन. मनीषा जवळ जर डबा असेल तर ती आपला डबा खाऊन टाकेल. म्हणजे डबा खाणे म्हणजे डब्यातला अन्नपदार्थ खाऊन टाकेल. किंवा तिचा दुसरा पर्याय असा होऊ शकतो, ऑर म्हणजे पर्याय, किंवा शी विल आस्क हर मदर समथिंग टू ईट. आस्क म्हणजे विचारणे किंवा मागणे, की ती तिच्या आईला खाण्यासाठी काहीतरी मागेल. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे एक मुलगा आहे, त्याच्या डोक्यावर खूप ऊन आहे. तो बहुतेक खेळून खेळून खूप दमलेला आहे. त्याचा घाम पण निघत नाही, म्हणजे तो त्रासला आहे समजा उन्हानं. मनीष इज थर्स्टी. या मुलाचं नाव आहे मनीष आणि तो काय आहे, तहानलेला आहे, खूप तहान लागलेली आहे. व्हॉट विल ही डू. आता तो काय करेल. तहान लागल्यास मनुष्य काय करतो, तर पाहूयात. मनीष इज थर्स्टी, व्हॉट विल ही डू. त्याचं उत्तर असं होईल, मनीष विल ड्रिंक वॉटर. साहजिकच आपल्याला तहान लागल्यास आपण काय करतो, पाणी पितो. म्हणजेच मनीष पाणी पेईल. पुढच्या चित्रात आपल्याला दिसत आहे एका मुलीच्या गुडघ्याला लागलेला आहे आणि तिची एक मैत्रीण, एक मित्र चिंताग्रस्त आहेत. त्यांना कळत नाही काय करावं. आता डॉली फॉल्स अँड हर्ट्स हर नी, व्हॉट विल हर फ्रेंड्स डू. म्हणजे डॉली खाली पडते आणि तिच्या गुडघ्याला लागतं, खरचटतं. आता तिचे मित्र काय करतील. आपल्यासोबत पण अशी घटना बरेचदा झालेली असेल. आपला मित्र पडतो खाली, मग आपल्याला समजत नाही काय करावं. तर ह्याचे पण वेगळे पर्याय होऊ शकतात. डॉली फॉल्स अँड हर्ट्स हर नी, व्हॉट विल हर फ्रेंड्स डू. हर फ्रेंड विल टेक हर टू होम. तिचे मित्र तिला तिच्या घरी घेऊन जातील. किंवा त्याचा दुसरा पर्याय असा होऊ शकतो, और समजा शाळेमध्ये लागला असेल तर शाळेमध्ये प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट एड बॉक्स असतो, त्याच्यामध्ये आयोडीन असतं, औषध आहे की नाही, ते औषध आपण तिथे लावतो. हर फ्रेंड्स विल अप्लाय मेडिसिन टू हर नी. म्हणजेच तिचे मित्र तिच्या गुडघ्यावर औषध लावतील. किंवा बँडेज पण असते, बँडेज पण लावता येईल. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य करू शकतो. पुढचं चित्र आहे म्हणजे एक मनुष्य आणि त्याची बहुतेक पत्नी, ते दोघं जण इथं काम करत बसलेत लॅपटॉपवर आणि पत्नी मोबाईलवर आहे. आणि त्यांचा एक कुत्रा पाळलेला आहे, तो त्यांना चल असं इशारा करत आहे, काहीतरी म्हणत आहे. मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी, शेरू वॉन्ट्स टू प्ले, व्हॉट विल हॅपन. म्हणजे हे दोघं पण इंजिनियर आहेत
अभियंता आहेत आणि ते कामात व्यस्त आहेत. बिझी म्हणजे कामात व्यस्त. आणि शेरू नावाचा हा कुत्रा आहे, त्याला खेळायचं आहे आणि तो त्यांच्या मालकाला म्हणत आहे की मला खेळायला घेऊन चला. आता इथं काय पर्याय होऊ शकतो? इथं पण 2-3 पर्याय होऊ शकतात. पाहूयात कोणते कोणते पर्याय आहेत. मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी, शेरू वॉन्ट्स टू प्ले, व्हॉट विल हॅपन? मिस्टर अँड मिसेस इंजिनियर विल प्ले विथ शेरू. ते दोघं पण त्यासोबत खेळतील, हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय काय होऊ शकतो? दे विल ड्राईव्ह अवे शेरू. त्यांना जर खूप महत्वाचं काम असेल तर ते काय करतील? हाकलून देतील त्याला, जा तिकडं, नंतर खेळत, अशा प्रकारे बोलतील. दे विल ड्राईव्ह अवे शेरू. ड्राईव्ह अवे म्हणजे हाकलून देणे. किंवा दोघांपैकी एक जण त्याच्यासोबत खेळू शकतो. ऑर म्हणजे किंवा. मिस्टर इंजिनियर विल प्ले विथ शेरू. इंजिनियर त्याच्यासोबत शेरू सोबत खेळेल. त्यानंतर पृष्ठाच्या खालच्या भागाला एक दुसरा अजून प्रश्न दिलेला आहे आणि तिथं 4 वेगवेगळे चित्र आहेत आणि त्यांच्यावर एक वाक्य लिहिलं आहे. इट इज अबाउट टू रेन, व्हॉट विल दे डू? म्हणजे पाऊस पडणारच आहे. आभाळ, असं 4 चित्रामध्ये आभाळ आपल्याला दाटून आलेलं दिसत आहे. आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीत हे खालचे व्यक्ती आहेत ते काय करतील किंवा प्राणी आहेत ते काय करतील? इट इज अबाउट टू रेन, व्हॉट विल दे डू? म्हणजे पाऊस पडणार आहे, आता खालील व्यक्ती काय करतील? पाहूयात पहिलं चित्र. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. सुनील नावाचा हा मुलगा आहे, तो शाळेत जाण्यासाठी तयार होत आहे. आणि त्याला असं बाहेर दरवाजातून पहिल्यांदा दिसलं की आभाळ आलेला आहे, म्हणजे ढग आलेला आहे आणि पाऊस कधीही पडू शकतो. मग मी जर असाच गेलो तर मी भिजणार, माझं दप्तर भिजणार, याची त्याला चिंता आहे. तर मग तो काय करेल? तर चित्रामध्येच आपल्याला पर्याय दिसत आहे. एका खुंटीवर रेनकोट अडकवलेला आहे आणि शूज पण आहेत खाली पावसात घालायचे. मग तो काय करेल? तो रेनकोट आणि शूज घालून तो शाळेला जाईल. मग त्याचं उत्तर कसं होईल? सुनील विल वेअर रेनकोट अँड गो टू स्कूल. सुनील तो रेनकोट अंगात घालेल. अंगात घालायला कोणता शब्द आहे? वेअर, WEAR. सुनील विल वेअर रेनकोट अँड गो टू स्कूल. पुढील चित्र पाहूयात. पुढील चित्रामध्ये दाजी नावाचे आजोबा आहेत. ते काय करत आहेत? ते झाडांना पाणी देत आहेत आणि त्यांना असं जाणवलं की आभाळात म्हणजे ढग आलेले आहेत आणि पाऊस पडू शकतो कधी पण. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट. वॉटर म्हणजे काय? झाडांना पाणी देणे. मग आता पाऊस जर पडत असेल तर कुणी झाडाला पाणी देईल का? नाही देणार, आहे की नाही? मग त्याचं उत्तर कसं होईल? दाजी विल नॉट वॉटर द प्लांट. आकाशातूनच पाणी पडणार असेल तर ते स्वतः कशाला पाणी देतील, आहे की नाही? म्हणून दाजी विल नॉट वॉटर द प्लांट. दाजी झाडांना पाणी देणार नाही. पुढील चित्र आहे. या चित्रामध्ये एक काकू दिसत आहे आपल्याला आणि काकूनं काय केलेलं आहे? आपल्या अंगणामध्ये वळण जे असते, आपण त्याला वळण म्हणतो, वळणीवर कपडे वाळत घातलेले आहेत आणि त्यांना कळालं की आता पाऊस पडणार आहे. पाऊस पडेल तर काय होईल? सगळे धुलेले कपडे परत ओले होतील, लवकर सुकणार नाहीत. त्यानंतर मग ते काकूचं नाव आहे वनिता काकू. वनिता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन टू ड्राय. ड्राय म्हणजे सुकण्यासाठी, क्लोथ्स म्हणजे कपडे, त्या ओळणीवर टाकलेले आहेत. तर मग काय करतील वनिता काकू? त्याचं उत्तर असं देण्यात येईल. वनिता काकू विल विथड्रॉ द क्लोथ्स. वनिता काकू ते सगळे कपडे काढून घेतील. काढून घेण्यासाठी शब्द आहे विथड्रॉ. पुढील चित्र आहे. पुढील चित्रामध्ये आपल्याला एक गाय दिसत आहे, ती चरत आहे आणि आभाळामध्ये ढग आलेले आहेत, म्हणजे आकाशात ढग आलेले आहेत. तर त्या गायीचं नाव आहे सुंदरा. सुंदरा इज ग्रेजिंग. ग्रेज म्हणजे काय? चरणे, गवत खाणे, चारा खाणे, त्याला ग्रेज म्हणतात. सुंदरा इज ग्रेजिंग. इट इज अबाउट टू रेन. आणि पाऊस येणार आहे. तर इथं आपल्याला वेगवेगळे उत्तर देता येतील. एक तर ती गाय पाणी जास्त जर तिला भूक लागली असेल तर ती तसंच चरत राहील, किंवा अन्यथा ती मग कुठल्या तर आडोशाला जाऊन थांबेल. आडोसा आपल्याला दिसत आहे, तिच्या पाठीमागे एक झाड. तर 2 प्रकारचे वाक्य असं इथं होतील.
सुंदरा विल कंटिन्यू ग्रेझिंग. सुंदरा तसेच चरत राहील, तिला पावसाचं काही वाटणार नाही, है की नाही. आणि नंतर दुसरं काय वाक्य होईल? सुंदरा विल गो अंडर ट्री. सुंदरा त्या झाडाच्या खाली जाऊन थांबेल पाऊस लागत असल्यामुळे. प्राण्यांना पण थोडा सेन्स असतो की पाऊस आल्यानंतर आडोशाला कुठं तर थांबायचं. अशा प्रकारे ती काय करेल? त्या झाडाखाली जाऊन थांबेल. तर मुलांनो, अशा प्रकारे द लिटल रेड हेनच्या नंतर येणारा जो क्वेश्चन आहे ते कसं सोडवायचे आपण ह्या पाठामध्ये पाहिलं. तर तुम्ही हे वाक्य वहीवर लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा, वाचन करा. धन्यवाद.